महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व विकास कल्याण विद्यार्थी विकास कल्याण मंडळाअंतर्गत आज इम्पॉर्टन्स अँड मेथड्स एनर्जी कन्झर्वेशन अँड सिलेक्शन ऑफ एनर्जी एफिशियंट ॲप्लियन्सेस या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आलेले आहे. आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे स्वाती कुमारी मॅडम, लिंगायत सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर PG आंबेकर सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर परदेसी सर, विद्यार्थी विकास मंडळ कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शेंडे सर, पैने पाटील सर, उपस्थित सर्व पार्टिसिपंट्स यांचे महाविद्यालयामार्फत मी सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा ही आपल्याला डॉक्टर परदेसी सर आपल्याला थोडक्यात सांगणार आहेत. परदेसी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम या वेबिनार साठी जो आजचं आपलं वेबिनार आहे ऊर्जा संवर्धनाचे महत्व आणि पद्धती आणि त्यासाठी जे कार्यक्षम उपकरणांची निवड जे आपलं वेबिनार आपण आयोजित केलेलं आहे, त्या वेबिनार आयोजनासाठी आपल्याला खरंच मोलाचं मार्गदर्शन कोणाचं लाभलं असेल तर ते आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सरांचं. सर्वप्रथम मी सरांचं अशा कार्यक्रमांसाठी आम्हाला नेहमी मोटिवेट करत असतात, त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे. आणि आजचं जे हे प्रोग्राम आहे किंवा आजचा हा जो वेबिनार आहे, खरोखरच हा विषय खूप महत्वाचा आहे. ऊर्जा संवर्धनाचं महत्व आणि त्याच्या पद्धती. कारण की आज जिकडे तिकडे बघितलं तर पर्यावरण संवर्धन होताना दिसत नाही, पण या पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा संवर्धन हे फार महत्वाचं आहे आणि तो घटक सरांनी निवडला आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वेबिनार ऑर्गनाईज करा, त्यासाठी सर्व मार्गदर्शन सरांनी केलं. त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये आपल्या पुष्पाताई हिरे असतील, समाजश्री प्रशांत दादाजी हिरे असतील, डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे असतील किंवा अद्वयाबा हिरे, या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी अशा वेबिनार आयोजनासाठी लाभत असतं. आणि या संवर्धनाच्या आजचं जे वेबिनार आहे ऊर्जा संवर्धनाचे महत्व, कारण की आज जर बघितलं तर आजची आपली जीवनशैली इतकी ऊर्जेविषयी किंवा ऊर्जा मुख्यत्वे कोळसा किंवा खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल इत्यादी पारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारलेली आहे आणि ती ही संपणारी स्रोत आहे. कोळसा असेल किंवा खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल ही संपणारी आहेत आणि यांचा पर्यावरणावर इतका घातक परिणाम होत आहे, याच्यावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे. आणि ती चर्चा नुसती चर्चा नको, त्याच्यापासून एक कार्यक्षम पद्धती तयार व्हायला पाहिजे. यासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या वेबिनार मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे 2 प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर NS लिंगायत सर, जे खरोखर प्राध्यापक आहेत याच्यामध्ये लोणंदजी रायगड या ठिकाणी, आणि त्यांचं खरोखरच या क्षेत्रामध्ये जवळजवळ 17 ते 18 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरे ज्या वक्ते आहेत स्वाती कुमारी मॅडम, ज्या SRO आहेत, त्यांचं सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप असं त्यांना एक्सपिरियन्स आहे. असे 2 वक्ते आज आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहे. आणि ऊर्जा संवर्धन नेमकं काय आहे, ऊर्जा संवर्धनातून आपल्याला पर्यावरण संवर्धन कसा करता येईल आणि त्यासाठी आपलं कोणती कार्यक्षमता आपण निवडायला पाहिजे, हे सर्व गोष्टींचा आपण सखोलपणे विचार करून ते कार्यप्रणालीमध्ये आणण्यासाठी या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. पुनश्च एकदा मी आदरणीय सर, त्याचप्रमाणे
या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते म्हणून लिंगायत सर आणि स्वाती कुमारी मॅडम आपल्याला लाभलेले आहेत, सर्वांचं मी महाविद्यालयीन परिवारातर्फे स्वागत करतो आणि तुम्ही या वेबिनारसाठी वेळेत वेळ देऊन हजर आहेत त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे सर. पेडेकर. धन्यवाद सर. आज आपल्याला सरांनी प्रास्ताविकमध्ये ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व आणि त्याची गरज आपल्याला समजून सांगितलेली आहे. यासाठी लागलेले आज आपल्याला 2 वक्ते आहेत जे की डॉक्टर नितीन लिंगायत सर आणि स्वाती कुमारी मॅडम या आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी आपण उत्सुक आहोत त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. म्हणूनही मी जास्त वेळ न घालवता मी आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावे. सर. Okay, good afternoon. Good afternoon, sir. Respected Mrs. Swati Kumari, SRO Petroleum Conservation Research Association of India, Dr. Lingayat sir, Head of Department, Lonare, Dr. Babasaheb Ambedkar Institute, Engineering Institute, Lonare, Raigad. Our NSS Program Officer, Pardesi sir, SWO, Dr. Shendge sir, and other program officers, Nandalal Patil sir and Varsha Pedekar madam, all the participants, students and all the staff from various colleges. On behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir Arts, Science and Commerce College, Manmad, I welcome all of you. All of you know that Manmad is a place there is a separate storage plants of every petroleum companies. Now, from there is a distribution from overall other states, other sides of Maharashtra also. I think conservation of energy अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि त्याचा अवेअरनेस प्रॉब्लेम आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जे काही ऍक्टिव्हिटीज आता नव्याने सुरू केल्या आहेत, आत्मनिर्भर भारत आणि त्या अनुषंगाने ग्रीन कॅम्पस, ग्रीन इनिशिएटिव्ह अंडर देर आर डिफरंट स्कीम्स लॉन्च बाय दिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्या अनुषंगाने आपण आज हा सगळा उपक्रम महाविद्यालयात घेत आहोत. तर निश्चितच विद्यार्थ्यांना एनर्जी कॉन्झर्वेशन वर अवेअरनेसचा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. आणि आपल्याला माहित नाही की आम्ही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस घेतो आणि त्याच्यामध्ये किती एनर्जी कन्झ्युम होते. मध्यंतरी आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये काही न्यूज आल्या होत्या, आपण सगळ्यांनी ऐकले असतील की बरेचसे इलेक्ट्रिकलचे बिल फार वाढलेत, डबलचे झाले, लाखात आले वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. तर ह्या सगळ्या बाबीमध्ये आम्ही जे काही अप्लायन्सेस वापरतो याच्यात किती कन्झम्पशन होत आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ओव्हरऑल एनर्जी प्रोडक्शन सिनारिओ ऑफ द इंडिया काय आहे, आपल्याला त्याच्यात किती एक्सपेन्सेस करावं लागतंय आणि देशामध्ये ह्या उत्पादन लाईट एनर्जी उत्पादनासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट आणि सगळ्या सिस्टीम मधनं होत आहे, तर त्याचा वापर आम्ही जेव्हा करतो त्याचा किती पर्सेंटने आम्ही इफेक्टिव्ह वापर करायला पाहिजे. सकाळपासून सायंकाळपर्यंत आम्ही आमच्या रुटीन मध्ये जर आमचा 3 युनिट 4 युनिट्स वापर होत असेल इलेक्ट्रिसिटीचा, तो आम्ही 1 किंवा 2 युनिट पर डे कसा आणू शकतो. कारण ह्या सगळ्या इकॉनॉमिकल पार्ट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे. त्याचा अवेअरनेस, सामाजिक जागृती हा एक मोठा ठेवून. परदेशी सर, यू कॅन ऑन ओनली वन ऑफ द आयदर मोबाईल और आयदर लॅपटॉप, नाही तर ते इको येतोय. Okay, instead of taking a lot of time, I again welcome all the resource persons, Swati Kumari madams and Lingayat sir, and hope this session will enjoy by all the participants and something will new thing we will learn from these 2 resource persons. Again, thank you. Thank you, sir. मी हे अगदी जास्त वेळ न घेता आपण लवकरच आपले जे काही पहिल्या वक्त्या आहेत स्वाती कुमारी मॅडम त्या बोलणार आहेत. तत्पूर्वी आपल्या पाहुण्यांच्या जो काही परिचय असतो तो करणंही म्हणजे आपल्या सर्व पार्टिसिपेंट्सला समजलं पाहिजे की आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या नक्की कोण आहेत. म्हणून मी
एन ए पाटील सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा स्वाती कुमारी मॅडम या आपल्या पहिल्या वक्ता आहेत त्यांचा परिचय नंदू पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पाटील सर. हो सर. हो. सर्वप्रथम मी त्या विज्ञानामध्ये सहभागी सर्व मान्यवर तसेच प्राध्यापक बंधू आणि भगिनी व सर्व विद्यार्थी यांचे शब्द सन्माननी स्वागत करतो. आज आदरणीय स्वाती कुमारी मॅडम यांचा आपणास परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे. मॅडम SRO आणि ECRA पुणे याशी संलग्न आहे. सद्यस्थितीत मॅडम ऑइल इंडिया लिमिटेड येथे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयात BTech व कम्युनिकेशन्स मध्ये MTech पूर्ण केलेले आहे. त्यांना 2 वर्ष प्राध्यापक म्हणून कलिंग विद्यापीठात अध्यापनाचा अनुभव आहे. आदरणीय मॅडम आज आमच्या या ऊर्जा संवर्धनाच्या महत्वपूर्ण वेबिनार कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित मनमाड महाविद्यालयाकडून आपले मनपूर्वक स्वागत करतो व त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो व इथे सांगतो. धन्यवाद पाटील सर. मी स्वाती कुमारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सर्व पार्टिसिपेंट्स टीचर्स आहेत स्टुडंट्स आहेत त्यांना मार्गदर्शन करावे. Good afternoon, everyone. Good afternoon, madam. Good afternoon. First of all, I'd like to thank the principal, sir, Mr. B.S. Jagdale, and the management of Mahatma Gandhi Vidya Mandir Arts, Commerce and Science College, Manmad, for giving PCRA an opportunity to work for its theme, that is the mission of PCRA, to spread awareness regarding the conservation of energy sources like oil, electricity, and other renewable energy sources. So thanks to all of you, and special thanks to the participants, the students who are present here. The sir, principal sir was telling that you will learn new things. New things in this session, and sir is going to give you small tips also that you can utilize in your daily life. And I request all of you to sit with pen and paper so that you can note down the important things, and at the end of the day or on your daily life you can make a small diary or a small notebook where you can note down the small things where you have conserved the energy. So after 6 months or 1 year, if you will go through your diary, you will see that you have made a lot of conservation towards your nation. So you will think yourself as a responsible citizen of India, and you will feel proud of it. So I request you to start this from now onwards, and whatever conservation you will do, whatever it may be in any sector, like you are using a public transport, there you are conserving. You are using electricity, you are switching off the fans, lights when you are going out of the room. You are conserving LPG gas at home, and all these small things you can note down, and then you can see at the end of the year or after 4 to 5 months, 6 months. So that is one request from my side. And as I belong to oil sector, that is exploration field, so I know that each drop of oil is very precious, as it is very difficult to take out the oil and natural gas from such depth. Like it is found at
4,000 to 5,000 meter in Assam and Arunachal Pradesh, that side. So it is lots of efforts and money spent on that exploration and production field. So I request you to conserve these drops of oil because it will be useful for your future generation. Now it is available in abundance, but after few years it will not be available. It is said that till 40 years only it will be lasting. So it is my humble request to all of you for conservation of these precious resources, and regarding electricity and other things also sir will be explaining in a better way. Lingayat sir is also a very experienced and he is a renowned faculty. So I assure that it will be a very fruitful session. Thank you everyone. Thank you sir. Thank you, madam. In the industry and the school education or college education system combine together and take the initiatives for this, then definitely there is a drastic change involved. It is nice to listen, madam. Thank you. Limited. On It is behalf of that I was there in a college, Kalinga Institute in Bhubaneswar. So Yeah. I worked as an assistant professor there in electronics department. So basically I am an electronics engineer. Yeah, we are running BOK in electronics also, degree programs and all these things. We have a lot of programs, A grade college. Hope in future also we are going to invite for this activity and your institution will always in touch with our college so that whatever activity you want to perform with this college, we are definitely eager to perform in your institution. Thank you, madam. Thank you, sir. And Manmad is also famous for IOCL storage Yeah, plant. yeah. So most of my friends are were there in Manmad also. So Yeah, we are organizing every year the event with these managers and industry peoples. We are also in asking for some CSR fund of that college for other purpose because Manmad is a place where near about a record of the drinking water provided by municipal corporation 50 after 52 days. That is the record of in Manmad. In such areas we are providing the higher education. Hope in future this your company and all these things will provide some initiatives and we will do some good work in college. Thank you very much. yes, sir. Sure, sir. Sure. Thank you. Thank you, madam. So can I go further? Yeah, madam, you can proceed. Lingayat sir will. ओके सर. मी आपले जे काही दुसरे वक्ते आहेत आजच्या वेबिनारचे डॉक्टर नितीन लिंगायत सर. तत्पूर्वी मी पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी शेंडगे सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. शेंडगे सर. आवाज येतो? हो येतो सर. महात्मा गांधी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीने हा जो काही वेबिनार करण्यात आलेला आहे या वेबिनारसाठी असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन लिंगायत सर यांचा परिचय करून देण्यासाठी आज मी या ठिकाणी आपल्यासमोर आहे. लिंगायत सर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट Institute of Petrochemical Engineering, Dr. Babasaheb Technological University, District Raigad येथे डिपार्टमेंट आहे. सरांनी PhD, M.Tech, IIT बॉम्बे, B असं सरांचं क्वालिफिकेशन आहे. सरांचा शैक्षणिक क्षेत्रातला 22 वर्षाचा प्राध्यापकाचा अनुभव आहे. त्याचबरोबर सरांनी एकूण 48 पब्लिकेशन्स आपल्या नावावर केलेले आहेत. त्यामध्ये 17 इंटरनॅशनल जर्नल आहेत, 2 नॅशनल जर्नल आहेत, 12 कॉन्फरन्सेस आहेत, 13 नॅशनल कॉन्फरन्सेस आहेत. विशेष म्हणजे सरांचं स्कॉलरशिप फॉर PhD जी भारत सरकारतर्फे नामांकन आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर रिसर्च पेपर प्रेझेंटेड ॲट इंटरनॅशनल कॉन्फरन्स
at Hong Kong. त्यानंतर बेस्ट पेपर अवॉर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्स मलेशिया. त्यानंतर Scholastic Award in the International Conference on Computer Science and Information Technology in May 2013. त्याचबरोबर सरांना बायोमेडिकल इंजिनिअरिंग, पॅटर्न रिकग्निशन, एनर्जी मॅनेजमेंट, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस यामध्ये हा सरांचा एरिया ऑफ रिसर्च आहे. त्याचबरोबर सरांनी इकॉनॉमिक्स प्रोग्राम, ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केलेले आहेत आणि विविध 7 सेमिनार आणि वर्कशॉपमध्ये सरांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्या ठिकाणी मला आज सांगायला विशेष आनंद होतो की आमच्या भारतीय जीवनशैली विज्ञान आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आज आपल्या सगळ्यांना घडून दिलेला आहे. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे. आणि आज कशा पद्धतीची साक्षरता करायची गरज आहे म्हणजे या नॅचरल रिसोर्सेस संवर्धन कसं केलं पाहिजे काळाची गरज आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना त्याचबरोबर नागरिकांना याबद्दलची अनुभूती त्याचबरोबर याबद्दलची याबद्दलची साक्षरता करून देण्यासाठी हा वेबिनार आयोजित करण्यात आहे. अशा प्रकारे मी या प्रमुखांचा परिचय या ठिकाणी त्या अनुभवातून त्यांच्या व्याख्यानातून त्यांचा परिचय होणारच आहे. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. हा, लिंगायत सर. हा सर बोला. या, लेट अस स्टार्ट. हा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर, विद्या संस्थेतील सर्व आदरणीय प्राध्यापक वर्ग, PCRAच्या हेड SRO मिसेस स्वाती कुमारी मॅडम आणि इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, मला तुमच्या समोर ऊर्जा संवर्धन आणि सिलेक्शन ऑफ एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस ह्या विषयावर वेबिनार देण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे. मी माझी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन विजिबल आहे ना सर? येस सर. Okay. So this program is basically sponsored by Ministry of Petroleum Conservation Research Association, Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India. About PCRA, PCRA is working under the Government of India. It started in operation in the year 1976, and main agenda of PCRA is to promote the energy conservation and basically the resource conservation, the fossil fuels, and organize the energy awareness program in the different stakeholders of the society. It works for the schools and colleges. This webinar is basically organized, is a part of the college activities. It works for the agriculture sector, then domestic sector, transportation sector, and also in the industries. So these are the main activities of PCRA. Beginning with the present scenario of electrical energy, आपण बघितलं तर साधारणपणे आपण 70 वर्ष मागे गेलो तर 1950 साली आपल्या भारतातील फक्त 3061 खेड्यांपर्यंत वीज पोहोचली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हळूहळू आपण इंडस्ट्रियलायझेशन कडे वळलो आणि आपल्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन जे नेटवर्क आहे इलेक्ट्रिकलचं ते वाढवत जास्तीत जास्त खेड्यांपर्यंत आपण वीज नेण्याचा प्रयत्न केला. 1985 सालचा जर आपण विचार केला तर आपण जवळजवळ 3,70,332 खेड्यांपर्यंत वीज पोहोचली होती. आणि आजच्या घडीला साधारणपणे एप्रिल 2019 मध्ये भारतातली सर्व खेड्यांचं हे विद्युतीकरण झालं होतं. इलेक्ट्रिसिटी सर्व खेड्यांपर्यंत पोहोचली होती. जसं जसं आपण इलेक्ट्रिफाईड याचा जर आपण आलेख बघितला तर तो आलेख असा चढता क्रम आहे. साधारणपणे 1985 पासून आपण जास्तीत जास्त खेड्यांपर्यंत आपले ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे वाढवून
आजच्या घडीला सर्व खेड्यांपर्यंत वीज पोहोचलेली आहे. जसं जसं आपण खेडी इलेक्ट्रिफाईड आपण करत गेलो तसं तसं आपल्या भारताची वीज निर्माण करण्याची क्षमता सुद्धा आपण दिवसेंदिवस वाढवत गेलो. 1947चा जर आपण विचार केला तर आपली वीज निर्माण करण्याची क्षमता ही जवळजवळ 1362 मेगावॉट एवढी होती. ती वाढत वाढत 1985 सालापर्यंत 42,585 मेगावॉट एवढी होती. आणि आत्ताच्या घडीला म्हणजे जून 2020 मध्ये भारताची वीज निर्माण करण्याची क्षमता जी आहे ती जवळजवळ 3,71,054 मेगावॉट एवढी आहे. याचा सुद्धा आपण आलेख बघितला तर साधारणपणे हा चढताच क्रम आहे. आणि 2012 सालापासून आपण आपली वीज निर्माण करण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणावर वाढवत गेलेलो आहे. दरवर्षी अंदाजे 10,000 ते 15,000 मेगावॉट एवढी आपली वीज निर्माण करण्याची क्षमता ही वाढत आहे. याच्या सोबतच जर आपण पर कॅपिटा कन्झम्पशन बघितलं म्हणजे एका छोट्या घराला 4 ते 5 फॅमिली मेंबर्स असलेल्या घराला जर आपण किती वीज लागते याचा जर विचार केला तर 1947 साली तो आकडा 16 युनिट एका वर्षाचे एवढा होता. आणि जसं जसं डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे घरगुती विजेचं यूज घरगुती उपकरणांचा वापर जसा जसा वाढत गेला तसा तसा आपलं कन्झम्पशन पर कॅपिटा कन्झम्पशन हे पण वाढत गेलं. 1985 साली 229 युनिट्स एवढं आपलं कन्झम्पशन होतं. आणि आत्ताचा जर विचार केला 2019 सालचा डेटा माझ्याकडे आहे तर आपलं इयरली कन्झम्पशन हे जवळजवळ 1200 युनिट एवढं आहे. म्हणजे साधारणपणे आपण एक फॅमिली एका महिन्याला साधारणपणे 100 युनिट एवढं बिल एवढी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो. त्याचा सुद्धा जर आपण आलेख काढला तो आलेख पण चढता क्रमच आहे. परंतु असं असताना जर आपण बाकीच्या देशांच्या पर कॅपिटा कन्झम्पशन कडे जर आपण बघितलं तर आपला भारत देश हा अजूनही मागे आहे. कॅनडाचं पर कॅपिटा कन्झम्पशन खूप जास्त आहे. अमेरिका आहे, त्याच्यानंतर कोरिया आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे. अजून सुद्धा आपण पर कॅपिटा कन्झम्पशन मध्ये मागे आहोत. जर आपण जगाचं जर पर कॅपिटा बघितलं कन्झम्पशन तर ते 2015 साली 3,052 एवढं होतं. आणि तेव्हा भारताचं कन्झम्पशन हे 1,075 युनिट एवढं होतं. ते वाढून 2016 सालापर्यंत 1,122 झालं. आणि पूर्ण जगाचं ऍव्हरेज हे 3,110 युनिट्स एवढं आहे. म्हणजे जर ह्या स्लाइडवरनं आपण विचार केला तर आपल्या भारताचं कन्झम्पशन कमी असल्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं आपलं क्लायमेट हे सुद्धा मेजर कारण आहे. आपल्याकडे खूप जोराची थंडी पडत नाही किंवा खूप जोराचा असं उकाडा जाणवत नाही, म्हणून सुद्धा आपलं पर कॅपिटा कन्झम्पशन हे कमी आहे. जर आपण सेक्टर वाईज पॉवर कन्झम्पशनचा जर आपण विचार केला तर 1980-81 साली आपण आपल्या भारतामध्ये जेवढी वीज निर्माण करत होतो त्याच्यातली 58% वीज ही इंडस्ट्रीज साठी वापरली जात होती. ऍग्रिकल्चर साठी 12% एवढी वीज वापरली जात होती. घरगुती विजेचा वापर हा 13% होता. व्यावसायिक कमर्शियल वापर हा 7% होता आणि रेल्वेचा 5% होता आणि किरकोळ 5% असा होता. म्हणजे 1980-81 पासून जर आपण आजपर्यंत जर आपण बघितलं तर 11-12 साली म्हणजे साधारण 8-9 वर्षापूर्वी जो 12% घरगुती विजेचा वापर हा 22% गेलेला आहे. चार्जिंग संपली. ऍग्रिकल्चर कन्झम्पशनचा पण वापर हा 12% 22% गेलेला आहे. आणि इंडस्ट्रीयल कन्झम्पशनचा वापर हा 38% आलेला आहे. 2019-20 चा जर आपण विचार केला तर 2019-20 मध्ये सुद्धा घरगुती विजेचा वापर हा 28% कॉन्ट्रीब्युशन हे झालेला आहे. ऍग्रिकल्चरचा वापर पण 25% झालेला आहे. आपण छोटंसं उदाहरण घेतलं आपल्या मोबाईलचं तर आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 0.7 वॅट म्हणजे 1 वॅट पेक्षाही कमी ते 1.5 वॅट एवढं आपल्याला पॉवर लागते. पण दिवसेंदिवस मोबाईलचा वापर
वाढलेला आहे. आपल्याला आपला मोबाईल हा कमीत कमी दिवसातनं 2-3 तासांपासून जास्तीत जास्त 4 ते 5 तासांपर्यंत आपल्याला चार्जिंग करावं लागतो. या मोबाईलमुळे सुद्धा आपलं विजेची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि निश्चितच 1947 सालापासून आपण जर विचार केला तर आपली डिमांड जास्त आहे आणि आपला इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे कमी आहे. देर इज ऑलवेज द गॅप बिटवीन द डिमांड अँड सप्लाय. याचं जर आपण मागच्या 10 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर साधारणपणे 2009-10 साली आपली जी विजेची मागणी होती, जास्तीत जास्त मागणी ही जवळजवळ 1,19,166 मेगावॉट एवढी होती आणि आपण जवळजवळ 1,04,009 एवढी मेगावॉट वीज निर्माण करू शकत होतो. आणि डिमांड आणि सप्लाय याच्यामधला जो गॅप आहे तो जवळजवळ 15,000 मेगावॉट एवढा होता. म्हणजे जवळजवळ 12% आपल्याकडे पॉवर ही शॉर्टेज होती. 2011-12 पासून आपण हे प्रमाण कमी कमी करत आणलेलं आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यातली जी गॅप आहे ती गॅप आपण कमी कमी करत आणलेली आहे आणि सध्याच्या घडीला ती गॅप फक्त 0.7 मेगावॉट एवढी आहे. कारण आपण आपली पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही दिवसेंदिवस आपण वाढवत आहोत. हे सुद्धा आपण आलेखाच्या स्वरूपात बघितलं तर तुम्हाला कळेल का ब्ल्यू जो आलेख आहे, ब्ल्यू स्तंभ आहे, ब्ल्यू कॉलम मध्ये मागणी आहे आणि रेड मध्ये सप्लाय आहे. तर ही गॅप आहे दोघांमध्ये, ही गॅप सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. परंतु जर आपण एनर्जीचा जर विचार केला तर एनर्जीमध्ये सुद्धा गॅप कमी आहे. जर आपण मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर एनर्जी मध्ये सुद्धा गॅप कमी आहे. पण एकूण एनर्जीचा विचार केला आपल्याला पर्सेंटेज मध्ये आपण कमी वाटते ती, पण 962 मिलियन युनिट म्हणजे 962 गुणिले 10 लाख एवढी आपल्याला एनर्जीची आपल्याकडे कमतरता आहे. आणि दुसरीकडे जर आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला आपण पॉवर जनरेशन कॅपॅसिटी जर आपण बघितली तर 549 म्हणजे जवळजवळ 550 मेगावॉट एवढे शॉर्टेज आहे. दरवर्षी आपण या आलेखावरून आपण बघितलं तर दरवर्षी आपण पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही जवळजवळ 10 ते 15 मेगावॉटनी आपण वाढवतोय. 1 मेगावॉट जर आपल्याला पॉवर निर्माण करायची असेल तर जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये इतका खर्च येतो. दरवर्षी आपण 10,000 मेगावॉट गुणिले 6 ते 7 एवढे कोटी रुपये आपण पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आपली वाढवण्यासाठी येतो. आणि ही जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपली या क्षेत्रामध्ये भरपूर होते आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन करावं लागेल. आणि एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस हे आपल्याला दरवेळी आपल्याला वापरायला सुरुवात करायची असेल, आपल्याला खरोखर आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल, आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत जर आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियन्सीकडे जास्तीत जास्त वळावं लागेल. याचं प्रमुख कारण आपण जर बघितलं, आपण इन्व्हेस्टमेंट आपण करतोच आहे, आपली विजेची मागणी आपली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, पॉवर जनरेशन कॅपॅसिटी सुद्धा वाढत चाललेली आहे. पण एनर्जी इफिशियन्सीकडे आपल्याला जास्तीत जास्त भर का द्यायला पाहिजे हे आपल्याला ह्या टेबलवरनं आपल्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जर 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर 2010 साली आपण आपल्या भारतामध्ये जेवढी पॉवर जनरेट करत होतो जवळजवळ 1,57,229 मेगावॉट, याच्यातली जास्तीत जास्त पॉवर दॅट इज 64% ही आपण थर्मल पॉवर प्लांट मधनं आपण तयार करत होतो. म्हणजे आपण कोळसा जाळतो, त्या कोळशावर पाण्याची वाफ तयार करतो, वाफेवर आपण टर्बाईन चालवतो, टर्बाईनवर आपण जनरेटर चालवतो आणि आपण पॉवर निर्माण करतो. तर तो वाटा जो होता थर्मल पॉवर प्लांटचा हा जवळजवळ 64% इतका होता. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे पाण्यापासून जी वीज निर्माण करत होतो आपण त्याचा वापर जवळजवळ 23% होता. न्यूक्लिअर जी पॉवर होते त्याचा शेअर 3% होता. आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, सोलर झालं, विंड झालं, बायोमास झालं, त्याचा कॉन्ट्रीब्युशन जे होतं त्याचा शेअर जो होता तो जवळजवळ 10% होता. आणि जर आपण आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर थर्मल पॉवर प्लांट आपण
1,00,000 मेगावॉट आपण पॉवर 1,00,000 मेगावॉट आपण पॉवर जनरेट करत होतो आपण थर्मल पॉवर प्लांटनी. 1,00,000 मेगावॉट आपण पॉवर जनरेट करत होतो थर्मल पॉवर प्लांटनी. आणि या 10 वर्षामध्ये आपली पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही जवळजवळ 2.5 पट वाढलेली आहे. तरी पण आपण जास्तीत जास्त पॉवर म्हणजे अराउंड 62% पॉवर ही आपण थर्मल पॉवर प्लांटनेच आपण तयार करतोय अजून सुद्धा आपण. आणि ह्याचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम हे आपल्याला दिसायला लागलेले आहेत. जर आपण कम्पेअर केल्या दोन्ही फिगर जर आपण कम्पेअर केल्या तर हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर आपण गेल्या 10 वर्षात 35 वरून 45,000 मेगावॉटवर गेलेलो आहे. न्यूक्लिअर पॉवरची वाढ आपण कमी आहे. रिन्युएबल एनर्जी मध्ये पण आपण जास्तीत जास्त वाढ केलेली आहे. जवळजवळ 6 पट वाढ केलेली आहे. अगोदरच जी कॅपॅसिटी आपली 15,000 मेगावॉट होती ती आपण जवळजवळ 87,000 मेगावॉट पर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे अजून सुद्धा आपण जास्तीत जास्त पॉवर ही आपण थर्मल पॉवर प्लांट मधूनच करत आहेत. आणि जवळजवळ 53% म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पॉवर ही आपण कोळसा जाळून करतोय. आपण कोळसा वापरतो वीज निर्माण करण्यासाठी. आणि हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे आता दिवसेंदिवस संपत चाललेले आहेत. आणि त्याचा वापर आपल्याला कमी का करायचा आहे त्याचं कारण असं आहे. आपण बघा ह्या स्लाइड मध्ये आपण जवळजवळ 2030 मेगावॉट 2,30,000 मेगावॉट एवढी पॉवर आपण कोळशापासून बनवतो. थर्मल पॉवर प्लांटनी बनवतो आपण. जर आपण 1,000 मेगावॉटचा जर आपण थर्मल पॉवर प्लांट आपण जर बघितला 1,000 मेगावॉटचा जर आपण थर्मल पॉवर प्लांट जर आपण बघितला तर त्याची आउटपुट पॉवर ही जवळजवळ 920 मेगावॉट एवढीच आपल्याला मिळते. कारण जवळजवळ 80 मेगावॉट एवढी पॉवर जी आहे ती आपल्याला तो थर्मल पॉवर प्लांट चालवण्यासाठी लागते. ते ऑक्झिलरी इक्विपमेंट आहेत त्या थर्मल पॉवर स्टेशन मधले ती चालवण्यासाठी लागते. आपण जर इनपुट बघितलं तर जवळजवळ 12,000 टन इतका कोळसा आपल्याला एका दिवसाला लागतो. 101 मीटर क्यूब पर डे एवढं ऑइल आपल्याला लागतं. पाण्याचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 1,00,000 मीटर क्यूब पर डे आपल्याला पाणी लागतं. आणि आउटपुट आपल्याला वीज मिळतेच मिळते. परंतु 4,200 टन एका दिवसाला ऍश तयार होते. म्हणजे जर आपण 1 किलो कोळसा जाळला तर जवळजवळ 300 ते 350 ग्रॅम एवढी राख तयार होते. कार्बन डायऑक्साईड वायू जो आपण वातावरणामध्ये सोडतो हा जवळजवळ 30,000 टन आपण एका दिवसाला कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. NO2 हा जवळजवळ 680 टन आपण सोडतो. आपली भारताची कोळशापासून वीज निर्माण करण्याची क्षमता ही 2,00,000 मेगावॉट एवढी आहे. तर 2,00,000 मेगावॉट जर आपण पॉवर जेव्हा आपण जनरेट करतो तर मग ह्या फिगर्स किती मोठ्या प्रमाणावर आपण कार्बन डायऑक्साईड वायू हा वातावरणामध्ये सोडतो. किती करोडो लिटर आपण पाणी एका दिवसाला वापरतो. आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगची आपण चर्चा मोठ्या प्रमाणावर करतो. आपण त्याच्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर सर्व जगाला आता कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पचा वापर हा आता आपल्याला कमी करायला लागणार आहे. कारण ह्याचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या आयुष्यावर होतोय. याचा आपण परत आणखीन थोडा विचार केला तर आपल्या भारतामध्ये जो कोल आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आणि ऍश कंटेंट जास्त आहे. ते जवळजवळ 35 ते 40% आहे. आणि जर आपण ऑस्ट्रेलियन कोलचा जर आपण विचार केला किंवा इंडोनेशियन कोलचा जर आपण विचार केला कोळशाचा तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कमी आहे 18 ते 20% आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त कोळसा हा आपल्याला आयात करावा लागतो. ऑस्ट्रेलिया हा एक देश आहे, इंडोनेशिया हा एक देश आहे. या 2 देशांमधनं आपल्याला कोळसा जेव्हा येतो तेव्हा आपण वीज निर्माण करतो. आणि 1 मेगावॉटचा जर आपल्याला पॉवर प्लांट टाकायचा असेल तर त्याला जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये इतका खर्च येतो. आणि तो ऑपरेशन मध्ये येण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतात. आपण जर बाकीच्या देशांचा जर आपण विचार केला का आपल्या भारतामध्ये आपण बघितलं का आपण जास्तीत जास्त पॉवर ही कोळसा जाळून करतो. रिन्युएबल एनर्जी मध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन आपण वाढवतोय. आपण बाकीच्या जर देशांचा जर आपण विचार केला
तर ब्राझील मध्ये जास्तीत जास्त पॉवर ही आपण पाण्यावर बनवतो, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट पासून. कॅनडाचा आपण विचार केला तर कॅनडामध्ये पण आपण जास्तीत जास्त पॉवर ही आपण हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधून करतो. फ्रान्सचा जर आपण विचार केला तर फ्रान्समध्ये आपण जास्तीत जास्त पॉवर ही न्यूक्लिअर एनर्जी पासून करतो. त्याच्यानंतर फ्रान्स वेगवेगळ्या कंट्रीजनी पण आता रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करायला सुरुवात केलेली आहे. इटली झालं किंवा रशिया झालं, रशिया, इटली, UK, जपान, कोरिया याच्यामध्ये नॅचरल गॅसचा जास्तीत जास्त वापर हा वीज निर्मितीसाठी आपण करतो. सर्व जगाने आता प्रदूषण कमी करायचं मान्य केलेलं आहे आणि भारताने पण आता आपण ठरवलेलं आहे तर 2030 सालापर्यंत आपण जे पॉवर जास्तीत जास्त पॉवर जी आहे ही आपण रिन्युएबल एनर्जी वापरून आपल्याला तयार करायची आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट आपण जाणवतो. काही फोटोग्राफ्स जर आपण बघितले लॉकडाऊनच्या काळामधले आणि अगोदर लॉकडाऊन आपण जेव्हा बनवतो, लॉकडाऊन नव्हतं तेव्हा, ते जर आपण कम्पेअर केले तर आपल्याला प्रदूषणाचा इफेक्ट हा दिसेल. हे सर्व फोटो दिल्लीचे आहेत. आपण जर मार्च 2018चा जर आपण फोटो बघितला तर यमुना नदीच्या काठावरचा हा फोटो आहे आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व ट्रान्सपोर्टेशन सेक्टर आपलं थोडस बंद होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन पण बऱ्या प्रमाणात कमी झालं होतं. तर या लॉकडाऊन मधला फोटो बघा आणि 2018 साली काढलेला फोटो बघा. प्रदूषणाचा इफेक्ट हा आपल्याला लगेच जाणवतो. हे पिक्चर एकदम क्लिअर आहे आणि याच्या अगोदरचा पिक्चर बघा. हा दुसरा फोटो आहे इंडिया गेटचा. हा पण 2019 साली काढलेला आहे आणि हा फोटो पण बघा, हा लॉकडाऊन एप्रिलमध्ये काढलेला आहे. हा अजून एक फोटो आहे, हा नोव्हेंबर 18ला काढलेला आहे आणि हा लॉकडाऊन मध्ये काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला या फोटोमध्ये आपण किती प्रदूषण करतो आपण ट्रान्सपोर्टेशन सेक्टरने, पॉवर जनरेशन सेक्टरमुळे हे प्रदूषणाची पातळी आपल्याला लगेच दिसून येते. रिसेंटली 29 जुलैची ही बातमी मटामधली मी तुम्हाला शेअर करतो का भारतामधल्या प्रदूषणामुळे भारतामधल्या 140 कोटी जनतेचं आयुष्य हे जवळजवळ ऍव्हरेज 5 वर्षांनी कमी झालेलं आहे. आणि हे जर आपल्याला प्रदूषण कमी करायचं असेल आणि वातावरणामध्ये जे बदल होत आहेत, आपण बघितलं गेल्या 2-3 वर्षामध्ये तर काही ठिकाणी मोठ्या मोठ्या आगी लागत आहेत, काही ठिकाणी पूर येत आहेत, काही ठिकाणी वादळ येत आहे. तर हे सगळे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट आहेत असं शास्त्रज्ञ सांगतात आणि हे सर्व देशांनी पण मान्य केलेलं आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त वापर हा रिन्युएबल एनर्जी मध्ये करायचा आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत आपण 101% पॉवर ही रिन्युएबल एनर्जी मध्ये आपण बनवत नाही किंवा आपण कोळशाचा वापर कमी कमी करत नाही तोपर्यंत आपल्याला पॉवर जनरेशन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी कॅपिटल कॉस्ट आहे, ती जर आपल्याला कमी कमी करायची असेल तर आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियन्सी याकडे आपल्याला जायला लागेल. एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियन्सी हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत. जेव्हा आपण आपलं बिहेवियर ऍडजस्ट करतो, आपला ऍटिट्यूड बदलतो आणि ऊर्जेची बचत करतो, म्हणजे अननेसेसरी जी वीज वापरली जाते आपल्या घरात असो, आपल्या कॉलेजमध्ये असो, म्हणजे अननेसेसरी ट्यूब, फॅन, AC जेव्हा आपले चालू असतात आणि तो वापर जेव्हा आपण कमी करतो तेव्हा एनर्जी कॉन्झर्वेशन होतं, ऊर्जा संवर्धन होतं असं आपण म्हणू शकतो. आणि एनर्जी इफिशियन्सी म्हणजे जे काही इक्विपमेंट आपण वापरतो त्या इक्विपमेंटने आपण जे काही आपल्याला कार्य आपल्याला मिळतं, जे आपल्याला आउटपुट मिळतं, तेवढंच आउटपुट जर आपण कमी एनर्जी वापरून जर आपण मिळवणार असू तर त्याला एनर्जी इफिशियन्सी असं म्हणतो. म्हणजे आपल्याला एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट जर आपण जास्तीत जास्त वापरले तर आपल्याला तेवढंच काम कमी एनर्जी मध्ये आपल्याला करावं लागेल, आपलं लाईट बिल पण कमी येईल आणि गव्हर्नमेंटला जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा करावी लागणार नाही, कमी करावी लागेल. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, आपलं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण सुद्धा आपण कमी करू. मग तुम्हाला आणि मला एनर्जी कॉन्झर्वेशन करायची गरज काय आहे? आपण जर एनर्जी कॉन्झर्वेशन केलं आणि एनर्जी इफिशियन्सी कडे आपण जर गेलो तर आपल्याला आपलं लाईट बिल कमी येईल आणि आपल्याला ते इक्विपमेंट रन करण्यासाठी कॉस्ट कमी लागेल.
आणि जर आपण कमी एनर्जी जर वापरली, एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस वापरून, तर त्याचं प्रदूषण कमी होईल. आणि जे काही आपण नॅचरल रिसोर्सेसचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर करतोय तो वापर सुद्धा कमी होईल आणि ते आपल्याला जास्त दिवस टिकतील. शासनाने काय केलंय का याच्यामुळे जे अवेलेबल सोर्सेस आहेत त्या अवेलेबल सोर्सेसचा इफेक्टिव्हली वापर करायचं शासनाने ठरवलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत हे 6 मेन कॉम्पोनंट आहेत. पहिला कॉम्पोनंट म्हणजे जे एक्झिस्टिंग पॉवर प्लांट आहेत त्यांची कार्यक्षमता आपल्याला वाढवायची आहे. स्मार्ट ग्रीडचा आपल्याला वापर करायचा आहे. इलेक्ट्रिसिटी टेरिफ मध्ये जे काही एरर्स आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत. त्याच्यानंतर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द ओपन मार्केट, जसा आपल्याला अधिकार आहे का आपण BSNLचं सिम वापरू शकतो, टाटा वोडाफोनचं सिम वापरू शकतो, तसंच काही दिवसांनी असं होणार आहे का आपल्याला ऑप्शन्स असतील, 3-4 एनर्जी सप्लाय कंपन्या असतील आणि कुठल्या कंपनीची एनर्जी घ्यावी तो आपल्याला ऑप्शन अवेलेबल असेल. सध्या तो ऑप्शन मुंबईमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही रिलायन्सची एनर्जी घेऊ शकता, तुम्ही बेस्ट इलेक्ट्रिसिटी घेऊ शकता. आणि ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपल्याला क्लीन एनर्जीचा यूज प्रमोट करायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियन्सी याचा अवेअरनेस आपल्याला मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये करायचा आहे. अवेअरनेस क्रिएट करणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या भारताच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर जगातली 17% लोक आपल्या भारतात आहेत. म्हणजे इंडियन पॉप्युलेशन जे आहे ते जगाच्या 17% आहे, 17% आहे. आणि त्याच्यामुळे या 17% लोकांमध्ये जर आपण अवेअरनेस निर्माण केला तर 100% आपण एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियन्सी ही अचीव्ह करू शकतो. आपण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण घरगुती दिवाबत्तीमध्ये लाइटिंग सेक्टरमध्ये आपण 1850 मेगावॉट एवढी वीज आपण वाचवू शकतो. AC आणि फॅन मध्ये आपण 540 मेगावॉट एवढी वीज आपण वाचवू शकतो. रेफ्रिजरेटर म्हणजे आपल्या घरातला फ्रीज आहे त्याच्यामध्ये आपण 114 मेगावॉट एवढी वीज वाचवू शकतो. कम्युनिकेशन सेक्टर आपला मोबाईल मध्ये आपण 366 मेगावॉट एवढी वीज वाचवू शकतो. सगळ्यात मोठा सेक्टर ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये आपण 1175 मेगावॉट एवढी वीज आणि इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये आपण 970 मेगावॉट एवढी वीज आपण वाचवू शकतो. म्हणजे तुम्ही आम्ही मिळून जर विजेचा वापर जर कमी केला तर जवळजवळ 5000 मेगावॉट एवढी वीज आपण वाचवू शकतो. अवेअरनेसचा एक पार्ट म्हणून पूर्ण जगाने 14 डिसेंबर हा दिवस हा ऊर्जा संवर्धन दिन हा मोठ्या प्रमाणावर आपण साजरा केला जातो. याचा हेतूच असा आहे का एनर्जी कॉन्झर्वेशनची जी गरज आहे याच्याबद्दल जनजागृती करण्यात यावी. आपली जी एनर्जी इफिशियन्सी आहे त्याची इम्प्रूव्हमेंट करावी. एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस जास्तीत जास्त वापरायचे का एनर्जी इफिशियंट यूज होईल. आणि तोच आपल्या ह्या मूळ लेक्चरचा गाभा आहे का एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं हे आपल्याला आता थोडं थोडं माहित झालेलं आहे का अननेसेसरी लाईट फॅन जाळायचे नाही. आपण LED बल्ब LED दिवे यांचा आपण जास्तीत जास्त वापर करतोच आहोत आपण. पण एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट आपण कसे निवडायचे इथून पुढे जेव्हा आपल्याला नवीन इक्विपमेंट खरेदी करायची गरज असेल तर मग आपण इक्विपमेंट कसे निवडावे ह्याचं मी मार्गदर्शन या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. सरकारने काय केलं का एनर्जी इफिशियन्सी वाढवण्यासाठी एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट हा 2001 साली जारी केला आणि त्या अनुषंगाने 1 मार्च 2002 साली ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी नावाची संस्था ही स्थापन केली. आणि या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचा जो महत्वाचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आहे स्टँडर्ड अँड लेबलिंग प्रोग्राम. आणि या स्टँडर्ड आणि लेबलिंग प्रोग्राम मध्ये काय आहे का प्रत्येक विजेवर चालणारं उपकरण हे किती एनर्जी घेतं, किती युनिट वीज कन्झ्युम करतं याचं लेबल त्या उपकरणावर आपल्याला लावायचं आहे. याला स्टँडर्ड आणि लेबलिंग प्रोग्राम असं म्हणतात. याचा महत्वाचा बेनिफिट काय आहे तर एकतर जो कन्झ्युमर आहे जो ग्राहक आहे त्याला ते उपकरण किती एनर्जी घेतं त्याची आयडिया मिळते. त्याच्यानंतर याच्यामुळे काय होतं त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल कमी येतो. महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटला जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी होते. कॉम्पिटेटिव्ह मार्केट तयार होतं आणि क्लायमेट चेंज कमी होतं.
जे काय बदल आहे तो कमी होईल आणि जे प्रदूषण आहे ते प्रदूषण सुद्धा कमी होईल. स्टँडर्ड अँड लेबलिंग प्रोग्राम हा सगळ्यात पहिले 1962 साली हा पोलंड मध्ये इम्प्लिमेंट केला गेला. तो सक्सेसफुल झाल्यानंतर 1976 साली तो बाकीच्या 65 कंट्रीज मध्ये इम्प्लिमेंट केला गेला आणि आपल्या भारतामध्ये 2002 पासून हा स्टँडर्ड आणि लेबलिंग प्रोग्राम हा इम्प्लिमेंट केला गेला. आता आपण बघूया का कुठले कुठले उपकरणांना स्टँडर्ड आणि हा लेबलिंग प्रोग्राम हा कंपल्सरी आहे. एसी आहे, रेफ्रिजरेटर आहे, आपण जे फ्लोरोसेंट लॅम्प वापरतो त्याच्यासाठी आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर साठी आहे, कलर टीव्ही आहे, गीझर, यांच्यासाठी हे लेबलिंग हे मॅन्डेटरी गव्हर्नमेंटने केलेलं आहे. आणि काही अप्लायन्सेस साठी व्हॉलंटरी आहे. इंडक्शन मोटर आहे, सिलिंग फॅन्स आहे, एलपीजी स्टोव्ह आहे, वॉशिंग मशीन आहे, याच्यासाठी व्हॉलंटरी आहेत. तरी पण आता कंपन्या स्वतःहून आपलं प्रोडक्ट हे एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट असावं असा त्यांनी विचार केलेला आहे आणि बऱ्याचशा उपकरणांना आता स्टँडर्ड आणि लेबलिंग प्रोग्राम हा अप्लाय झालेला आहे. मग ते स्टार लेबल जे आपण उपकरणावर चिटकवलेलं असतं हे आपल्याला काय सांगतं थोडक्यात ते आपण बघूया. जेवढे जास्त स्टार्स असतील तेवढं जास्त सेव्हिंग होईल. मोर स्टार्स मोर सेव्हिंग. त्याच्यानंतर त्या स्टँडर्डवर एनर्जी इफिशियन्सीचा पॅरामीटर दिलेला असतो. एनर्जी इफिशियन्सीचा कुठला पॅरामीटर आहे तो पॅरामीटर आपल्याला बघावा लागतो. नंतर त्याचा ब्रँड आणि मॉडेल त्याचे डिटेल्स असतात. टेक्निकल पॅरामीटर्स असतात. त्या स्टँडर्डचं ऍप्लिकेबल डेट असते. म्हणजे जसं आपण औषधं विकत घेतो त्या औषधावर एक्सपायरी डेट असते तसं ते स्टँडर्ड पर्टिक्युलर स्टँडर्ड किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे ते सुद्धा दिलेलं असतं. तर समजा आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपण एखादं इक्विपमेंट घेतलं तर त्या स्टँडर्डची जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याच्यापेक्षा ऊर्जा कार्यक्षम उपकरण हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या इक्विपमेंटचं मॅन्युफॅक्चरिंग इयर हे त्या स्टँडर्डवर दिलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं उपकरण आपण घरगुती दिवाबत्ती त्या खालोखाल आपण वापरतो ते म्हणजे फॅन. म्हणजे आपल्या घरात आपण पहिले लाईट विकत घेतो. आपण जर प्रायोरिटी वाईज बघितलं तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही आपण प्रकाशाला देतो. त्याच्यानंतर मग आपलं उपकरण आहे ते आपलं सिलिंग फॅन. जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं का जवळजवळ 28% हा वापर जो आहे हा डोमेस्टिक सेक्टरचा आहे आणि त्या 28% सुद्धा 20% वीज ही आपण सिलिंग फॅन साठी आपण वापरतो. आपल्या भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ 29 मिलियन म्हणजे 29 गुणिले 10 लाख म्हणजे जवळजवळ 290 लाख मिलियन एवढे सिलिंग फॅन एका वर्षी आपण मॅन्युफॅक्चर करतो आणि ते विकत घेतले जातात. आणि हे फॅन चालवण्यासाठी दरवर्षी आपल्याला 2000 मेगावॉट एवढी कॅपॅसिटी ऍडिशन आपल्याला करावी लागते. मग जर आपल्याला सिलिंग फॅन जर आपल्याला एनर्जी इफिशियंट म्हणजे ऊर्जा कार्यक्षम जर आपल्याला सिलिंग फॅन विकत घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. नवीन स्मार्ट फॅन बाजारामध्ये विकत आलेले आहेत. त्याला सुपर फॅन असं म्हणतात, एनर्जी इफिशियंट फॅन असं सुद्धा म्हणतात. या फॅनचं जर तुम्ही पॉवर कन्झम्पशन बघितलं तर ते फक्त 28 ते 35 वॅट एवढं आहे. आणि बाहेर आपण जो नॉर्मल साधा फॅन विकत घेतो त्याचं पॉवर कन्झम्पशन जर आपण बघितलं तर ते जवळजवळ 70 ते 80 वॅट एवढं असतं. म्हणजे हे जर आपण एनर्जी इफिशियंट फॅन्स जर आपण विकत घेतले तर जवळजवळ आपली 55 ते 65% एवढी पॉवर एवढी एनर्जी आपली सेव्ह होईल. आणि ही सेव्ह कशामुळे होते का त्याच्यामध्ये आपण नवीन प्रकारची मोटर आपण वापरतो का ती जास्त स्पीडला चालते. त्या स्पीडची त्या फॅनची एअर डिलिव्हरी ही जास्त असते. त्याच्यासोबत रिमोट असतो आणि आपण त्या रिमोटच्या द्वारे आपल्याला जेवढा स्पीड पाहिजे तेवढा आपण स्पीड कमी जास्त करू शकतो आणि आपलं वीज बिल हे आपण वाचवू शकतो. त्याच्यानंतरचं उपकरण जे आहे ते म्हणजे कलर टीव्ही आहे. आपण जेव्हा कलर टीव्ही विकत घेतो तेव्हा त्या कलर टीव्ही कसा निवडावा
हे जर आपण बघायचं असेल तर पहिले आपण कलर टीव्हीची साईज फिक्स करून घ्यायची. आपल्याला किती इंची टीव्ही घ्यायचा आहे आणि ती जर आपण साईज एकदा आपण फिक्स केली, ती साईज जर आपण एकदा फिक्स केली तर मग त्या कलर टीव्हीचं आपल्याला एनर्जी इफिशियन्सीचा पॅरामीटर काय आहे, तो म्हणजे अॅन्युअल इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. अॅन्युअल कन्झम्पशन ते किती युनिट आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. 5 स्टार असेल तर त्याचं अॅन्युअल कन्झम्पशन हे कमी असेल. मग ज्या टीव्हीचं अॅन्युअल कन्झम्पशन हे कमी आहे तो टीव्ही आपल्याला विकत घ्यायचा आहे. हे पहिले साईज बघायची आणि त्याच्यानंतर त्याचं अॅन्युअल कन्झम्पशन बघायचं. एका वर्षाला किती युनिट कन्झ्युम करतो हे त्याच्यावर दिलेलं असतं. जेवढं अॅन्युअल कन्झम्पशन कमी असेल तेवढं तुमचं वीज बिल हे कमी येईल. म्हणजे जर आपल्याला कलर टीव्ही घ्यायचा असेल तर त्या कलर टीव्ही मध्ये एनर्जी इफिशियन्सी पॅरामीटर जो आहे तो अॅन्युअल कन्झम्पशन हा आहे. आणि जेवढ्या जास्त स्टार रेटिंग टीव्ही असेल त्याचा अॅन्युअल कन्झम्पशन हे कमी असेल. त्याच्यानंतरचे आपण बघितलं तर आपण आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर वापरतो. मग हा रेफ्रिजरेटर आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी प्रामुख्याने बघायच्या असतात. पहिलं म्हणजे स्टार रेटिंग. जेवढं जास्त रेटिंग तेवढं कन्झम्पशन कमी. त्याच्यानंतर युनिट्स कन्झम्पशन पर इयर हे आपल्याला बघावं लागतं, ते आपण बघायचं. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, रेफ्रिजरेटर आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याच्या लेबलवर 2 महत्वाच्या गोष्टी अवेलेबल असतात. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रॉस व्हॉल्यूम आणि स्टोरेज व्हॉल्यूम. मग ज्या रेफ्रिजरेटरचं अॅन्युअल इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे कमी आहे आणि ज्याचं स्टोरेज व्हॉल्यूम हे जास्त आहे तो फ्रीज आपल्याला मार्केटमधनं विकत घ्यायचा हे आपण ठरवायचं. तर स्टोरेज व्हॉल्यूम किती आहे, स्टोरेज व्हॉल्यूम जास्त आहे, कन्झम्पशन किती आहे, कमी आहे, स्टार रेटिंग जास्त आहे, मग तो फ्रीज आपण विकत घेतो. आणि जेवढे आपण जास्तीचे पैसे हे जे 5 स्टार रेटेड इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी आपण वापरतो ते पैसे आपले 1.5 ते 2 वर्षामध्ये वसूल होतात असा आम्हाला अनुभव आहे. आपण जर फ्रीजचंच उदाहरण घेतलं तर आपल्या घरामध्ये जो 8-9 वर्षापूर्वीचा जर चालू कंडिशन मधला फ्रीज असेल आणि त्याची आपण पॉवर कन्झम्पशन मोजली तर ती जवळजवळ 350 वॅट एवढं पॉवर कन्झम्पशन असतं. आणि आता जर आपण मार्केटमध्ये 5 स्टारचा जर आपण फ्रीज घेतला तर त्याचं पॉवर कन्झम्पशन जे आहे हे जवळजवळ 110 ते 130 वॅट एवढं आहे. म्हणजे 5 स्टार लेबल फ्रीज हा जवळजवळ 70% 60 ते 70% एवढी पॉवर वाचवतो. त्याच्यानंतरचं उपकरण आहे हे म्हणजे एसी. आपण कॉम्प्युटर सेंटरला एसी बसवतो. आपण आता हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर वाढलंय, आपण आपल्या घरामध्ये सुद्धा एसी बसवतो. तर घरामध्ये एसी बसवताना जो एनर्जी इफिशियन्सी जो पॅरामीटर आहे तो कुठला आहे, एनर्जी इफिशियन्सी रेशो हा आहे. मग ज्या रेफ्रिजरेटरचा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा जास्त आहे तो रेफ्रिजरेटर तो एसी आपण विकत घ्यायला पाहिजे. म्हणजे 5 स्टार रेटिंग तर आपल्याला बघायचंच आहे, प्लस आपल्याला एनर्जी इफिशियन्सी रेशो हा बघायचा आहे. जेवढा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा जास्त असेल तेवढं आपलं पॉवर सेव्हिंग होईल. एक कंपॅरेटिव्ह जर आपण स्टडी बघितला 1.5 टनाच्या एसीचा जर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी बघितला आणि जर आपण साधा एसी जर घेतला तर साध्या एसीचा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा जवळजवळ 2.5 म्हणजे 2.5 असतो. आणि 5 स्टारचा जर घेतला तर त्याचा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा जवळजवळ 3.5 हा जवळजवळ 3.5 एवढा आहे. आणि त्याचं जर पॉवर कन्झम्पशन जर आपण बघितलं तर त्याचं पॉवर कन्झम्पशन हे फक्त युनिट कन्झम्पशन जे आहे हे फक्त 12 वॅट एवढं आहे. म्हणजे जर आपण 5 स्टार जर एसी 1.5 टनाचा जर आपण बसवला तर जवळजवळ एका महिन्याला आपलं 1440 रुपये एवढी आपली एनर्जी कॉस्ट ही आपण वाचवतो. आणखीन एक नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये 2 वर्षापूर्वी आली ती म्हणजे इन्व्हर्टर टाईप एअर कंडिशनर.
जो इन्व्हर्टर टाईप एअर कंडिशनर आहे त्याचा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा सगळ्यात जास्त आहे. तो 3.1 पासून 4.5 पर्यंत एनर्जी इफिशियन्सी रेशो आहे. म्हणजे जर तुम्ही इन्व्हर्टर टाईप एसी घेतला तर तो कमी पॉवर घेतो. आणि तो कमी पॉवर का घेतो हे एका स्लाइडच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आपण जर प्लेन रोडवर गाडी चालवत असू तर आपल्याला पेट्रोल डिझेल कमी लागतं. आणि जर आपण एखाद्या रस्त्यावर चढ उतार जास्त असतील तर आपल्याला पेट्रोल डिझेल हे जास्त लागतं. म्हणजे हा जो नॉन इन्व्हर्टर टाईप एसी आहे त्याच्यामध्ये काय होतं का जर आपण ठराविक टेम्परेचर आपण बघितलं 25 डिग्री सेल्सिअस आपण सेट केलं तर तो टेम्परेचर वाढलं तर तो कॉम्प्रेसर चालू होतो. 25 टेम्परेचर आलं तर तो बंद होतो. असं आपला कॉम्प्रेसर जवळजवळ दर 10-15 मिनिटांनी चालू बंद होत असतो. मग तो जेव्हा चालू होतो तेव्हा त्याच्यावर लोड जास्त असतो आणि म्हणून आपल्याला त्याचं कन्झम्पशन हे जास्त असतं आणि त्याचा एनर्जी इफिशियन्सी रेशो हा कमी असतो इन्व्हर्टर टाईप एसी मध्ये. म्हणून आपण काय करायचं जास्तीत जास्त इन्व्हर्टर टाईप एसी आपण खरेदी करण्याचा विचार करायचा. त्याच्यानंतर जेव्हा आपण इलेक्ट्रिकल पाणी तापवण्यासाठी इलेक्ट्रिकल वॉटर हीटर्स आपण बसवतो त्याचा जो एनर्जी इफिशियन्सी पॅरामीटर जो आहे तो पॅरामीटर स्टँडिंग लॉसेस हा आहे. म्हणजे ज्या गिझरचे स्टँडिंग लॉसेस कमी आहेत त्याचं लाईट बिल हे कमी येतं. जर आपण बघितलं वेगवेगळे गिझर्स जर आहेत बाजारामध्ये त्याच्याशी आपण कम्पेअर केलं तर जर आपण बेस गिझर बघितला तर 25 लिटरचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर त्याचे स्टँडिंग लॉसेस हे 0.823 किलोवॅट आवर्स पर आवर आहेत आणि 5 स्टार घेतला तर त्याचे स्टँडिंग लॉसेस कमी आहेत. आणि मग जर ते आपण 2.5 तास समजा जर एका दिवसाला वापरला 100 दिवसासाठी तर आपले जवळजवळ 65 वॅट्स एवढी एनर्जी आपले एवढे युनिट्स हे आपले सेव्हिंग होतं. महत्वाचं उपकरण आपल्या घरात आपण प्रत्येकाच्या घरात आपण वापरतो म्हणजे एलपीजी गॅस स्टोव्ह. तर एलपीजी गॅस स्टोव्ह जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो सुद्धा आपण जर 5 स्टारचा लेबल असलेला जर आपण विकत घेतला तर आपल्याला त्याची थर्मल इफिशियन्सी एलपीजी स्टोव्ह साठी थर्मल इफिशियन्सी हा एनर्जी इफिशियन्सी पॅरामीटर आहे. तर त्याची थर्मल इफिशियन्सी ही जवळजवळ 81% एवढी आपल्याला मिळू शकते. थर्मल इफिशियन्सी 81% आपल्याला मिळते. 1 स्टार घेतला तर 68% 72% एवढी मिळते. नॉर्मल ISI जर आपण मार्क शेगडी जर आपण वापरली तर त्याची थर्मल इफिशियन्सी ही जवळजवळ 55 ते 60 एवढी असते. आपल्या बाजारामध्ये कुठे खेड्यापाड्यामध्ये बाईकवर पण गॅसच्या शेगड्या विकायला येतात. त्या शेगड्या कृपा करून वापरायच्या नाहीत आपल्याला कारण त्याची थर्मल इफिशियन्सी फार कमी असते. 5 स्टार रेटेड जर आपण शेगडी घेतली तर त्याची थर्मल इफिशियन्सी 80% वर असते. म्हणजे आपल्याला गॅस सिलेंडर जे आहे हे जास्तीत जास्त दिवस हे आपल्याला चालू शकतं. एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट वापरून आपली खरोखर ऊर्जा बचत होते की नाही हे ठरवण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेमध्ये एनर्जी इफिशियन्सी पायलट प्रोजेक्ट राबवला. आम्हाला महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कडून जवळजवळ 25 लाख रुपये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आम्हाला मिळाले होते. आम्ही काय केलं जेवढे जास्त एनर्जी कन्झ्युम करणारे जे इक्विपमेंट होते ते इक्विपमेंट आम्ही आयडेंटिफाय केले. सगळ्यात जास्त एनर्जी ही जवळजवळ पाणी गरम करणारे जी हीटर होते इलेक्ट्रिकलवर चालणारे जे आमच्या हॉस्टेलमध्ये वापरत होतो ते आम्ही हीटर बंद केले आणि त्याच्याऐवजी आम्ही सोलर वॉटर हीटर आम्ही बसवले. हे जे सोलर वॉटर हीटर जे आहेत हे 2 प्रकारचे असतात. या ट्यूबचा जो डायमीटर असतो हा 50 mm सुद्धा असतो आणि हा 70 mm सुद्धा असतो. मग आमच्याकडे कोकणामध्ये पाऊस भरपूर पडतो. मग आम्ही काय केलं 70 mm डायमीटर असलेल्या आम्ही ह्या ट्यूब बसवल्या
म्हणजे मग काय होतं, पावसाळ्यात सुद्धा आम्हाला गरम पाणी मिळतं. फक्त जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा काही गरम पाणी तयार होत नाही, पण एकदा पाऊस थांबला का गरम पाणी मिळायला सुरुवात होते. तर हे आम्ही बसवले, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आमचं सेव्हिंग झालं. त्याच्यानंतर जेवढ्या आमच्या क्लासरूम मध्ये जुन्या ट्यूबलाईट होत्या त्या आम्ही बदलून एनर्जी इफिशियंट ट्यूबलाईट बसवल्या. जेवढे जुने फॅन होते ते बदलून आम्ही एनर्जी इफिशियंट फॅन्स घेतले. हा जो सुपर फॅन मी तुम्हाला सांगितला, तो सुपर फॅन सुद्धा आम्ही सगळ्या प्रयोगशाळांमध्ये बसवला. त्याची किंमत 3400 आहे, पण ही 3400 ची किंमत आहे ती आपली वर्षाला जवळजवळ 1000 ते 1500 रुपये एवढं लाईट बिल आपल्याला वाचवते. आणि सध्या हे अमेझॉनवर पण फॅन विकत मिळतात. सिंगल फॅनची सुद्धा आपल्याला डिलिव्हरी आपल्या घरी मिळते. त्याची 3 वर्षाची वॉरंटी असते, 3 वर्षाची रिटर्न वॉरंटी असते. 3400 रुपये जर आपण 3400 रुपयाचा फॅन जर आपण घरामध्ये बसवला तर तो वर्षाला साधारणपणे आपण 1 ते 1,500 पकडले तर तो त्या फॅनच्या किमती एवढं लाईट बिल आपल्याला 3 वर्षामध्ये वाचवतो. आणि 3 वर्ष त्याची वॉरंटी असते आणि त्याच्यानंतरच आपल्याला सेव्हिंग पण मिळतं. हे फॅन्स आमच्याकडे गेल्या 5-6 वर्षापासून सुरू आहेत. हे रिमोटवर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला इझिली त्याचा स्पीड हा कमी जास्त करता येतो. तर हे जे फॅन्स आपण घरगुती वापरले, म्हणजे असं सरकार म्हणत नाही की तुमच्या घरातले चालू उपकरणं बंद करा आणि नवीन एनर्जी इफिशियंट वापरा, पण सरकार जरूर असं आपल्याला म्हणतं का तुम्हाला जेव्हा नवीन उपकरण घ्यायची जेव्हा वेळ येईल तुमच्या घरामध्ये, तेव्हा तुम्ही एनर्जी इफिशियंट उपकरण विकत घ्या, का जेणेकरून सरकारची इन्व्हेस्टमेंट कमी होईल, तुमचं लाईट बिल कमी होईल आणि तुमची एनर्जी कॉस्ट कमी होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होईल. जेवढे स्ट्रीट लाईट होते ते आम्ही LED ने बदलवले आणि याचा परिणाम असा झाला का आमचं महिन्याचं लाईट बिल जवळजवळ 70,000 रुपये एका महिन्याला कमी यायला सुरुवात झाली. आमचं मॅक्झिमम डिमांड कमी झालं, आमचा पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट झाला आणि जे 25 लाख रुपये आमचे जे आम्ही गुंतवले होते ते आमचे 3 वर्षामध्ये वसूल झाले. 3 वर्ष कालावधी का लागला, कारण कॉलेज जे असतं आपलं, हे कॉलेज दिवसातनं 8 ते 10 तास चालू असतं आणि समर वेकेशन असते, विंटर वेकेशन असते, म्हणून हा कालावधी आम्हाला थोडा जास्त लागला. परंतु घरगुती याच्यामध्ये आपण लाईट आणि फॅन सेक्टरचा जर विचार केला तर आपले 1.5 ते 2 वर्षामध्ये आपले हे पैसे वसूल होतात. या प्रोजेक्टला आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं इंडिया पॉवर अवॉर्ड आम्हाला मिळालं होतं. हा पॉवर रिसिव्ह करतानाचा अवॉर्ड रिसिव्हिंगचा फोटो आहे. तसेच स्टेट गव्हर्नमेंटचं पण आम्हाला अवॉर्ड मिळालं होतं आणि ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही NSSच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत खेड्यामध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशन अवेअरनेस केला. तर एनर्जी कॉन्झर्वेशन होतं का नाही, आम्ही NSSच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत हा एक प्रयत्न केला. त्याची एक सक्सेस स्टोरी मी तुम्हाला शेअर करतो. हे आमच्या युनिव्हर्सिटीचं लोकेशन आहे मुंबई गोवा हायवेवर आणि आमच्या कॉलेजच्या बाजूचंच खेडं आम्ही निवडलं. प्रत्येक खेड्यामध्ये आपण DP म्हणतो, त्या DP मधनं पॉवर आपल्याला मिळते. आम्ही काय केलं, एकदम छोटं खेडं घेतलं का त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 110 फॅमिली होत्या आणि प्रत्येक घरामध्ये आम्ही सर्वे केला जाऊन का प्रत्येकाच्या घरामध्ये तो पिवळा प्रकाश देणारा बल्ब अजून वापरला जातोय का, त्यांच्याकडे खूप जुना फ्रीज आहे का, किंवा खूप जुना फॅन असतो आणि त्याचं पॉवर कन्झम्पशन जवळजवळ 200 वॅट असतं आणि एकदा तो रिवाइंड केला तर त्याचं पॉवर कन्झम्पशन आणखीन वाढतं. आम्ही त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल अनालिसिस केलं आणि सर्वात पहिले आम्ही त्यांना काय केलं, अवेअरनेस निर्माण केला का तुम्ही LED बल्ब वापरा. CFL लॅम्प बऱ्याच जणांकडे होता, आम्ही LED बल्ब त्यांना वापरायला सांगितले. आम्ही गावातल्या महिलांना एकत्र केलं आणि NSSच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत स्ट्रीट प्ले केला, पथनाट्य केलं आणि ऊर्जा संवर्धन करता येते का नाही असा छोटासा प्रयत्न आपण करून बघा असं आम्ही त्यांना आवाहन केलं. या सगळ्या एकत्रित आलेल्या महिला होत्या. आमच्याकडचे काही इक्विपमेंट आहेत, आम्ही इक्विपमेंट त्यांच्या घरी नेले होते. तुमच्याकडे जुना फ्रीज आहे, तुम्ही त्याचं लाईट बिल मोजा. 5 दिवसाचं आम्ही त्यांना लाईट बिल फक्त फ्रीजचं आम्ही मोजून दाखवलं. मग तुम्ही जर एनर्जी इफिशियंट हे घेतलं, फ्रीज घेतला, तर तुमचं लाईट बिल किती कमी येतं हे आम्ही त्यांना दाखवलं. LED बल्ब खरोखर कमी वीज घेतो का नाही हे आम्ही त्यांना मोजून दाखवलं, प्रत्येकाच्या घराघरात मोजवलं
तर जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स येईल. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही परत त्यांच्याकडे सर्वे केला, तर आम्हाला असं लक्षात आलं का त्या गावातला कनेक्टेड लोड हा जवळजवळ 4000 वॅटनी कमी झाला होता. आणि ऊर्जा संवर्धन होते का नाही हे आपल्याला लगेच कळतं, कारण त्याचं लाईट बिल आपल्याकडे असतं. त्या लाईट बिलाच्या बेसिसवर आपण वीज त्यांची वाचली का नाही हे आपल्याला लगेच कळतं. तर आम्हाला असं लक्षात आलं 6 महिन्यांनी सर्वे केला तेव्हा, तर संपूर्ण गावाशी मिळून जवळजवळ 338 युनिट एवढी वीज वाचली होती. म्हणजे प्रत्येक घराची 4 ते 5 खेडोपाडी एकदम फ्रीज वगैरे वापरत नाही, आपण लाईट आणि फॅनच वापरतो, तेवढी वीज वाचली होती. पण निश्चितपणे एलईडी टीव्ही, ज्या लोकांकडे टीव्ही नव्हते आणि ज्यांना घ्यायचा होता त्यांनी एलईडी टीव्ही घेतला आणि त्या एलईडी टीव्हीमुळे सुद्धा त्यांचा वीज वापर हा कमी यायला लागला. 650 युनिट म्हणजे साधारणपणे 3,500 ते 4,000 रुपयाची वीज त्यांची वापरली होती. मग त्यांनी आम्हाला आज असं सजेस्ट केलं का तुमच्या गावाला जो पाणी पुरवठा करणारा पंप आहे तो पंप तुम्ही गावकऱ्यांनी वर्गणी काढून बदलावा. त्या पंपाची इफिशियन्सी खूप कमी होती आणि 2-3 वेळा आपण पंप जळाला तो रिमाइंड करतो. तर त्यांनी एनर्जी इफिशियंट पंप बसवला, तर त्या ग्रामपंचायतीचं पण लाईट बिल महिन्याला 1000 रुपयांनी कमी यायला सुरुवात झाली. असं जर आपण NSSच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण एनर्जी कॉन्झर्वेशनचा प्रोजेक्ट जर आपण खेड्यापाड्यामध्ये आपण जर केला तर खरोखर विजेचं संवर्धन होऊ शकतं आणि एनर्जी इफिशियंट वापरतात. जनरली आपण दुकानात जातो तेव्हा काय होत जातो का आपण जो स्वस्त आहे जे आहे उपकरण ते आपण जास्तीत जास्त विकत घेण्याकडे आपला कल असतो. मग त्याच्याऐवजी आपल्याकडे कल कुठला आपला असायला पाहिजे तर आपल्याला एनर्जी इफिशियंट उपकरण घ्यायला पाहिजे. आपण बघितलं का भारतातली जवळजवळ 6 लाख खेड्यांपर्यंत आता सगळीकडे वीज पोहोचलेली आहे. मग जर त्या 6 लाख खेड्यांमध्ये जर आपण हा ऊर्जा संवर्धनाचा अवेअरनेस जरी निर्माण केला तर आपण जास्तीत जास्त ऊर्जा ही संवर्धन करू शकतो. ह्या प्रोजेक्टला पण आम्हाला रिलायन्स कडनं बक्षीस मिळालं होतं आणि रिलायन्सने आम्हाला जवळजवळ 10,000 LED बल्ब आम्हाला वाटायला दिले होते. रायगड जिल्ह्यामधल्या आदिवासी पाड्यांमध्ये का ज्यांच्याकडे पिवळा प्रकाश देणारा दिवा जे वापरत होते ज्या घरांमध्ये, त्या घरांमध्ये आम्ही तो LED बल्ब हा 1 रुपयाला आम्ही विकत घेतला, 1 रुपयाला आम्ही विकत दिला आणि त्यांच्या घरातला जो इनकॅन्डेसंट लॅम्प होता, पिवळा प्रकाश देणारा बल्ब त्यांच्या घरातला होता, तो बल्ब आम्ही आमच्याकडे जमा करून घेतला आणि नंतर तो रिलायन्सला सबमिट केला. तर हे रिलायन्सचा फोटो आहे. त्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला 4C अप्रोच आपल्याला वापरायला पाहिजे. पहिला C म्हणजे चेंज. आपल्याला आपला ऍटिट्यूड बदलायला पाहिजे. जनरली आपण कसं असतं का ज्याचे पैसे आपण भरत नाही ती गोष्ट आपण व्यवस्थित वापरत नाही असा एक ऍटिट्यूड बऱ्याच जणांचा असतो. तो ऍटिट्यूड आपल्याला बदलायला पाहिजे. आपल्याला ऊर्जा संवर्धनाचा ऍटिट्यूड आपल्याला निर्माण करायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्व्हर्ट आपले जेवढे इनइफिशियंट उपकरणं आहेत ती एनर्जी इफिशियंट इक्विपमेंटने आपल्याला ती कन्व्हर्ट करायला पाहिजेत. रिन्युएबल एनर्जीचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायला पाहिजे. नंतरचा C जो आहे तो म्हणजे कॉन्झर्व्ह करणे. म्हणजे काय? सोपा उपाय काय, जेव्हा कुठलं पण विजेवर चालणारं उपकरण त्याची आपल्याला जेव्हा गरज नसेल तेव्हा ते उपकरण बंद करणे म्हणजे एनर्जी कॉन्झर्व्ह करणे, ऊर्जा संवर्धन करणे. आणि सगळ्यात महत्वाचं C म्हणजे कम्युनिकेट, स्प्रेड द मेसेज ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन अँड रिन्युएबल एनर्जी. हा मेसेज आपल्याला सगळ्यांपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्फत हा आपल्याला पोहोचवायचा आहे. हा एक छोटा एनर्जी पिरामिड जर आपण काढायचा जर आपण प्रयत्न केला तर सगळ्यात बेस लेवलला त्या पिरामिडच्या एनर्जी कॉन्झर्वेशन आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ऊर्जा संवर्धन करायचं आहे. त्याच्या पिरामिडचा त्याच्या वरच्या स्टेपमध्ये आपण गेलो तर आपल्याला एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट आपल्याला वापरायचे आहेत. म्हणजे आपल्याला एनर्जी इफिशियन्सीकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतरचा जो पिरामिड आहे तो म्हणजे रिन्युएबल एनर्जी. म्हणजे जिथे शक्य असेल तिथे आपण रिन्युएबल एनर्जी वापरा. सध्याच्या घडीला फॅमिली लेवलला किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला रिन्युएबल एनर्जी आपण सोलर एनर्जीचा वापर करू शकत नाही. पण सरकार आता त्यांचे जेवढे चांगले मोठे प्रोजेक्ट्स आहेत
त्या प्रोजेक्टमध्ये सरकार रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करत आहे. तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो का भारत हा जगातला पहिला देश आहे का आपण केरळमधलं कोचीचं संपूर्ण विमानतळ हे आपण रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर एनर्जीवर आपण चालतो. जास्त ऊर्जा आपण जनरेट करतो आणि आजूबाजूच्या खेड्यांना सुद्धा आपण सौर ऊर्जा जी एक्सेस आहे ती आपण पुरवतो. भारतातले जवळजवळ 25% रेल्वे स्टेशन्स हे आता ग्रीन स्टेशन्स म्हणून आपण कन्व्हर्ट केलेले आहेत. तिथे आपण रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करतो. हे थोडंफार आता लॉकडाऊन आपण जेव्हा संपतं त्या लॉकडाऊन नंतर एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड हे कंपल्सरी येणार आहेत. ज्या ज्या काही नवीन सोसायट्या उभारल्या जाणार आहेत शहरामध्ये शहरी भागामध्ये त्यांना एनर्जी इफिशियंट बिल्डिंग कोड हे अनिवार्य करण्यात येणार आहेत. म्हणजे तुमचा जास्तीत जास्त तुम्ही झिरो एनर्जी कन्झम्पशन करायला पाहिजे. तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही सोलरचा वापर केला पाहिजे, विंडचा वापर केला पाहिजे आणि हे आता कंपल्सरी येणार आहे. डे लाईटचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला पाहिजे. त्याशिवाय तुमच्या नवीन सोसायटींना मंजुरी वगैरे मिळणार नाही. बऱ्याचशा बिल्डिंग आता शहरातल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून आपण रेकग्नाइज करतो किंवा झिरो एनर्जी बिल्डिंग म्हणून आपण रेकग्नाइज करतो का त्याचं नेट कन्झम्पशन हे झिरो आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला 1 युनिट वीज आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायची असते एवढं मोठं ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन जे नेटवर्क आहे त्या नेटवर्क मध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वीज आहे ती आपण लॉसेस होत असतात. ते लॉसेस पण आपणच बिअर करतो. म्हणजे 1 युनिट जर आपल्याला वीज वापरायची असेल तर जवळजवळ 2.5 ते 3 युनिट वीज आपल्याला निर्माण करावी लागते. आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिसोर्सेस कोळसा वगैरे आहे हे मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस हे आपल्याला वापरावे लागतात. म्हणून आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं आहे. रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. कॅपॅसिटी ऍडिशन मध्ये आपण काय करतोय आपण सोलरची कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणावर आपण वाढवतोय. इलेक्ट्रिकल व्हेकल्स आपण जास्तीत जास्त प्रमोट करतोय आणि इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहेत ते सोलर एनर्जी वापरून चार्ज करणार आहोत. 2030 सालापर्यंत आपण गव्हर्नमेंटचा असा मानस आहे का 50% एनर्जी आपण सोलर बेस्ड एनर्जी आपण 2050 सालापर्यंत आपण करू शकतो. त्यानंतर 2030 सालापर्यंत आपण 30% व्हेकल्स जे आहेत हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स म्हणून येणार आहेत. त्याच्यातली जी प्रोसिजर ही सगळी चालू आहे. मोठ्या प्रमाणावर रिसर्च हा इलेक्ट्रिकल व्हेकलवर चालू आहे. कन्क्लुजन जर आपण करायचं म्हटलं तर ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. एनर्जी सेव्हिंग इज बेसिकली एनर्जी जनरेटेड. एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट्स म्हणजे 5 स्टार रेटेड इक्विपमेंट्स चा वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्या स्वतःचीच नाही स्वतःचं बिल नाही तर आपल्याला देशाचं पण इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी लागते ती आपल्याला कमी करायची. आपल्याला जास्तीत जास्त आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे आपल्याला आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. असं आपण ठरवायला पाहिजे का मी आज एवढी एनर्जी सेव्ह केली किंवा मी हे स्टार लेबल अप्लायन्सेस नवीन विकत घेतलं. तर आत्मनिर्भर भारत जर आपल्याला बनवायचं असेल तर सगळ्यांचं पार्टिसिपेशन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तसं जर झालं तर खरोखरच आपण विजेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे आपण आत्मनिर्भर होऊ याची मला खात्री आहे. एवढं बोलून मला जे काही ऊर्जा संवर्धनाविषयी मला जे सांगायचं होतं ते मी सांगून झालेलं आहे. पार्टिसिपंट्सचे जर काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर माझी रिक्वेस्ट आहे का कृपा करून मला विचारा. मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सर प्लीज. वा, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि आम्ही जेवढे काही पार्टिसिपंट आहोत त्यांचं महिन्याचं लाईट बिल येणाऱ्या काळामध्ये कमी होणार आहे असं सगळं माहिती होतं. बाकीच्यांनी अनम्यूट केलं तर बरं. बॅकग्राऊंड आवाज येतोय. परदेशी सर. ओके. आम्ही आता मगाशी मीनवाईल मी माझ्या अकाउंटंटला फोन केला होता
हा हा हा. आणि त्याच्याकडनं माहिती घेतली की आपले इलेक्ट्रिसिटीचं बिल सोलर बसवण्याच्या अगोदर किती ऍव्हरेज येत होतं. तर म्हणे सर 10,500 ते 11,000 रुपये 4 मीटरचं आपल्याला येत होतं. हा हा. आम्ही लास्ट इयरला सोलर सेटअप बसवला, तर आता आम्हाला फक्त 300 रुपये लाईट बिल येत आहे. हो ना, व्हेरी गुड सर, जे 10 ते कॉंग्रॅच्युलेशन. 11,000 रुपये आणि आम्ही मॅक्झिमम एलईडी सिस्टीमला गेलो. व्हेरी गुड. तर मला असं वाटतं की सर तुम्ही जे काही गायडन्स केलेलं आहे, खरं तर ह्या लॉकडाऊन आणि या सगळ्या याच्यामुळे आम्ही सगळ्या ऑनलाईन लर्निंगला आलो. आता हे काही लेक्चर आहे आम्ही पूर्ण रेकॉर्ड करतो आणि आमच्या युट्यूब चॅनलला पण अपलोड करतोय, त्यामुळे सगळ्याच मुलांना ते उपलब्ध केलं जाणार आहे भविष्यात सगळ्याच पोरांसाठी. व्हेरी गुड सर. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने जर आम्ही एनर्जी कॉन्झर्वेशन विषयाच्या अनुषंगाने अवेअरनेस करायला लागलो, तर सगळ्या आणि पहिलीपासून तर सगळ्या स्कूल्समध्ये ह्या गोष्टी जर आम्ही सरांनी जसं आमच्यापर्यंत पोहोचवलंय, आता इथं 100 पार्टिसिपंट हे 100 ने पुन्हा 100 पर्यंत पोहोचले, हे जर चेन आपण पुढे कंटिन्यू केली, हो हो. निश्चित याचा खूप मोठा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो. आणि याची काळाची गरज आहे, कारण एन्व्हायरमेंटल इश्यू जे काही आम्ही बघतोय आज, सगळ्याच वयोगटातील लहान मुलांचे अनेक प्रश्न वाढलेले आहेत, आरोग्याचे प्रश्न फार मोठ्या स्वरूपात वाढलेले आहेत. आणि ह्या सगळ्या पोल्युशनच्या वातावरणामध्ये आम्ही आरोग्यासाठी होणारा एक्सेस एक्सपेन्सेस जो काही करतो आहोत, त्याची कॉस्टिंग पर फॅमिलीची जर काढली, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा विचार करताय, बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटीने रिड्यूस झालेला त्याचा विचार करताय, पण ह्या सगळ्याने एन्व्हायरमेंटचा जो पॉझिटिव्ह पार्ट वाढणार आहे, त्याच्यामुळे आरोग्यावर जे काही घातकपणा निर्माण होत आहे त्याची कॉस्टिंग आपण काढत नाही. बरोबर आहे. मल्टिपल्स इफेक्ट त्याच्यामुळे होत आहेत, आणि याचा आपण सगळ्यांनी खरं तर फार मोठ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. निश्चितच सगळ्या पार्टिसिपंटला आनंदाची गोष्ट आहे की त्यांना ह्या व्याख्यानाचा फायदा झालाय. माझ्या मते खरं तर अजून काही जे काही आपले जे पार्ट्स आहेत, काही पार्टिसिपंटचं म्हणणं आहे प्लीज शेअर द पीपीटी, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. तर ह्या सगळ्या अपेक्षा आहेत, तर आपण डायरेक्ट लिंकच सगळ्या पीपीटी पण तुम्हाला मेल करेल सर, काही इश्यू नाही. हरकत नाही. मग आपण ते पीपीटी सगळ्या पार्टिसिपंटला मेल करूया, आणि युट्यूब चॅनलच्या लिंक पण आम्ही मेल करू, जेणेकरून आमच्या महाविद्यालयाचं कॉलेजचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर त्या लिंक आम्ही सगळ्या पार्टिसिपंटला शेअर करूया. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कसं होतं सर, मागच्या 2 वर्षापासून त्यांनी एनर्जीवर खूप भर दिला. तर आमच्या एरियातले जेवढे सिनियर कॉलेजेस एनएसएस चे विद्यार्थी आहेत ना, जवळजवळ आम्ही 600 ते 700 खेड्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. हे ऊर्जा सण अवेअरनेस, एनर्जी अवेअरनेसचे कार्यक्रम आम्ही तिकडे खेड्यांमध्ये जाऊन मुलांनी डेमॉन्स्ट्रेशन करणे, पथनाट्य करणे, मेन म्हणजे आपलं मीटर तिकडे घेऊन जाणे, आणि घरातलं हे उपकरण जास्त एनर्जी घेते, आणि जेव्हा तुम्हाला पैसे असतील तेव्हा जर तुम्ही बदला, किंवा एखादं खराब झालं तुम्हाला नवीन घ्यायचंय तेव्हा तुम्ही ही उपकरणं घ्या. आम्ही त्यांना डिटेल्स पण लोकांना दिलेले आहेत सर. राईट, आपल्याकडे ते सेटअप घेतला एनएसएस किंवा या सगळ्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीला, आणि त्यांना हा जो प्रोग्राम चालू केला, आपल्या आजूबाजूला जे काही कॉलेजचे अटॅच जे आहेत, एका शिक्षकाला एक जरी खेड्याचं आपण कोऑर्डिनेट केलं, त्यांच्या अंडर जर मेंटोरिंगला आम्ही 40 ते 50-100 मुलं देतोय, एका शिक्षक त्यांना करतो, त्याच्या पद्धतीने जरी काम केलं, तिथली जी मुलं आपल्या महाविद्यालयात येतात त्यांना एकत्र घेऊन आपण हे जर अवेअरनेस काम केलं, तर निश्चित या सगळ्याचा फार मोठा बेनिफिट होईल. आमच्याकडे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने सगळ्याच महाविद्यालयांना ह्या सोलरसाठी ग्रँट दिली, आणि त्याच्यात सगळेच महाविद्यालय जे काही चेंज झाले. पण ह्याचा अवेअरनेस जो करणं, तुमचं जे सेन्सिटायझेशन तुम्ही ज्या पद्धतीने केलं, आणि विथ स्टॅटिस्टिकल डाटा आणि इफेक्टिव्ह, अजूनही मी म्हणायचो हे स्टार कशाला असतं, त्या काही माझ्यासारख्या टीचरला त्या गोष्टी माहित नव्हत्या टीव्ही घेताना, किंवा ह्या बेसिक गोष्टी वी शुड ऍक्सेप्ट इट. जरी आम्ही एज्युकेटेड म्हणतोय की तरी काही ठिकाणी आम्हाला त्याच्यात अवेअरनेस नाहीये, आणि त्या गोष्टी बदलणं काळाची गरज आहे. माझ्या जिथं मी राहतो फ्लॅटमध्ये, तर बाकीच्यांचं लाईट बिल कमी येते आणि माझं लाईट बिल जास्त आहे, डबल नाही येतं. पण आपण काय का वेळ नाही, चला बघू, वेळ नाही चला, तर त्याच्यात इमिजिएट चेंज करणं गरजेचं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे काही 15 वर्षापूर्वीचे आम्ही फॅन वापरतोय, कुठं खर्च करायचं, चांगला दिसतोय, कशासाठी बदलायचं, ही जी माझी मानसिकता आहे ती माझ्यापासूनच बदलणं गरजेचं असं मला वाटतंय. हा जो सेन्सिटायझेशन पार्ट विथ द हेल्प ऑफ दॅट एनर्जी कॉन्झर्वेशन, पेट्रोलियम कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट आहेत, मिसेस स्वाती कुमारी मॅडम, बिकॉज ऑफ त्या डिपार्टमेंटच्या असं, कारण तुम्ही ज्या पद्धतीने डिव्होशनली त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दिसतंय सर,
ते जे 100% सोशल वर्क तुमचं जर काउंट केलं तर फार मोठं सोशल वर्क तुम्ही करता इनडायरेक्टली. त्याचं अप्रिशिएशन फार चांगल्या पद्धतीने निश्चितच आम्हाला लकीली तुमच्यासारख्यांचा फोन येतो आणि हा उपक्रम घडतोय. आमचं नशीब आणि आमच्या परिसराचंही नशीब जर आम्ही 100% सगळ्या खेड्यांपर्यंत त्याला नेलं तर. देर इज अ ऍक्टिव्हिटी आम्ही रन करतो विथ द हेल्प ऑफ लोकल मनमाड जे काही प्लांट्स आहेत. देर आर नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी करतो पण ते रिलेटेड विथ essay competitions and like this, and we distribute the certificates. These are the activity, but no one can present the lectures and communicate like this. Awareness activity त्यांच्या पण माझ्या होते. अजून त्यांच्यामध्ये काही जे एफिशियंट लोक असतील, आय विल टॉक विथ द स्वाती कुमारी लेटर ऑन इफ दे सम फ्रेंड्स अँड त्यांच्या रिलेटेड पर्सन्स असतील तर त्यांना पण आपण कम्युनिकेट करून इन्व्हॉल्व करू. आणि इट इज अ जॉईंट प्रोजेक्ट कसं करता येईल. तर आता इथं बरेच कॉलेजांचे टीचर पण आहेत पार्टिसिपंट झालेले. त्यांनी पण त्यांच्या महाविद्यालयामध्ये ह्या इनिशिएटिव्ह आमच्या संस्थेच्या नियर अबाउट 150 वेगवेगळ्या ब्रँचेस म्हणजे प्रायमरी युनिट्स आहेत, सेकंडरी आहेत. ह्या सगळ्या युनिट्स मध्ये पण याच्यावर आम्ही जर काम केलं तर आज संस्थेच्या सगळ्या शाखांचं लाईट बिल जर आम्ही 25% जरी रिड्यूस केलं तरी आमचं इकॉनॉमिकली बऱ्यापैकी सेव्हिंग होऊ शकतं. आणि हा सुद्धा संस्था स्तरावर हा सुद्धा आम्ही मुद्दा नेण्याचा. महात्मा गांधी विद्या मंदिर ही 1952 पासून एज्युकेशन मध्ये काम करणारी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी सुरू केलेली संस्था आहे. त्याच्याबरोबर एक आदिवासी सेवा समिती ती 1945 पासून शिक्षण क्षेत्रात काम करते आणि आदिवासी जे काही वसतिगृह आहेत त्याच्यामध्ये आमचे निवासी वसतिगृह मुला मुलींसाठी सुरू केलेले सगळे युनिट्स आम्ही ज्या दोघी संस्थांमध्ये चालवतोय या सगळ्या संस्थांमध्येही हा प्रयोग आम्ही इम्प्लिमेंट करतोच आहे. पण ऍडिशनली त्याचा इफेक्ट किती होईल ते अवेअरनेस. आदिवासी जेवढी वसतिगृह आहेत ना सर, हो तर आदिवासी वसतिगृहांना इंडिया बुल नावाची कंपनी आहे. राईट. तर त्या इंडिया बुल कंपनी ही त्या आदिवासी हॉस्टेल्स ज्या असतील तर त्या आदिवासी हॉस्टेल्सना ते सोलर फ्री इलेक्ट्रिसिटी बसून देते, प्लांट बसून देते. आणि त्याचा 15 वर्षाचा मेंटेनन्स पण ते करतं. आमच्याकडे 78 वसतिगृह आहेत आदिवासी भागामध्ये आणि निश्चितच त्यांचा आम्हाला बेनिफिट होणार आहे. आय वॉन्ट टू से समथिंग. मिसेस स्वाती कुमारी मॅडम, प्लीज give a few comments on this today's session. Thank you, sir. I really appreciate your appreciating words. That works for our betterment, and it is towards the goal and mission of PCRA. I am very happy to see your dedication and efforts, and you are so actively participating and doing a lot of social works. Like you, as you rightly said, it is a noble cause that we all have to join hands together and work for a better society, better nation, and we can grow together. Thank you, sir. And I thank all the participants for their valuable time and their sincere presence. Thank you, everyone. Yeah, very good, madam, very good. We are doing lot of work for the community also, and hope for agriculture sector we are having some webinars, and we have to no, encourage all the communities and all students such that they get some ideas, they get change their life and life skills. We are planning to organize health related training also for 15 hours. We are to planning to organize skill development under communication for 15 hours programs. Then technology upgradation on ICT training and online learning system we are implementing. Every department having some extension activity and involvement of student for that. Online learning, we are taking lot of initiative for online learnings. It is a noble class to train all the community people, and this is a motto. Bahujan Hitai Bahujan Sukha is a motto of our institutions, and we are doing on that path. Lot of we are working mostly for the tribal and rural area. We have all the colleges at the rural, those having tahsil or even not at tahsil places. We have higher education units, and since 1945 we are doing in education for the tribal, mostly for the tribals, and hope in future because of your cooperation we will definitely take the initiative, more initiative for the energy conservation issues. Thank you, madam.
Next. Thank you, sir. Yes, sir, we will surely cooperate in this regard, and we'll be happy to work together, sir. And one Sure. more thing I want to suggest, that is, it is just a suggestion from my side, that apart from the normal health, the mental health of the student should also be taken care of, like some sort of spirituality or some kind of meditation, because nowadays we can see that depression and so many means mental stress is there in the students. So you can we can work in that regard also, sir. Yeah, it's very good. Out of if in any class, if there are 120 students, we already every time I say that out of 120 in the class, 20 students are sufferer of these issues, and we should focus more on that 20 students. They are not attending the class and they have some lot of problems. There is family problems are there, and if you concentrate on such a poor student, and they can change their mindset, and we can have a good contribution for the society also. It is very important. You must focus on that issue. Okay, we will do definitely work together, madam, on that issues also. Okay. Thank you, sir. If there is any question, there is no question, then we have to go to for the last part of this webinar. Actually, sir, there are two questions in the question box. I will read out. Does unplugging appliances save electricity? Can you answer, Lingayat sir? Does unplugging appliances save electricity? There are few appliances that consume the electricity still when you plug in. For example, we have conducted the study some 2 years back when we have the habit of keeping the charger on and only disconnecting the mobile from the mobile pin. So that consumes very little energy, means already the power consumption of the mobile is 0.7 watt. So when you keep the button on and the charger is running, then that consumes the energy, but amount is very less. But other appliances like color TV, when LED TV, when you put the TV off, then also if you measure the current or what the power consumed, then it also consumed some power. Hello. Yes, sir. Yes, sir. Yeah, because of the electricity problem, ते सांगते आपल्याला something. थँक यू सर, थँक्यू फॉर द आन्सरिंग. अजून एक म्हणजे फीडबॅक फॉर्मचं त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन बॉक्समध्ये. तर मी ऑर्गनायझिंग कमिटी थ्रू सांगते की तुम्हाला फीडबॅक फॉर्म लवकरच ईमेल थ्रू किंवा मग चॅट बॉक्समध्ये मिळतील. अजून त्यामध्ये फीडबॅक फॉर्म देण्यात येईल. व्हॉट्सअप ग्रुप जो बनवलेला आहे त्या तुम्हाला लवकर फीडबॅक फॉर्मची लिंक दिली जाईल. थँक्यू सर, थँक्यू डॉक्टर लिंगायत जस्ट मिनिट मॅडम. ज्याप्रमाणे हा सर मॅडम, एक शीला गायकवाड मॅडम काहीतरी रेज हँड करताय, तर लोक जॉईंट आहेत त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे. हा, शीला गायकवाड मॅडम, तुम्ही पॅनलिस्ट मध्ये आलाय, तर यू कॅन अनम्यूट अँड यू कॅन आस्क अ क्वेश्चन. Hello. Sheila Gaikwad, madam. You want to ask any question? Okay, Sheila is having problems. No problem. Okay, yes. Okay, we will go to. Okay, sir. Thanks. Okay. Dr. Nitin Lingayat sir, I want to say that as Dr. Jagdale said की आपण हे जे काही इलेक्ट्रिसिटी अप्लायन्सेस आहेत, आम्ही त्याचे खरंच आजपर्यंत स्टार्स वगैरे काही बघितलेले नाही आहेत, फक्त आम्ही यूज करतो. आणि आज तुमच्या माध्यमातून माझ्यासारखे म्हणजे आम्ही आर्ट्सचे लोक असल्यामुळे आम्हाला इतकं काही ऑलरेडी माहीत नसतं, त्यात तुमच्या लेक्चर्समधून आमच्या सारख्यांना इतकं समजलंय. स्टुडंट्सला आणि इतर फील्डच्या लोकांना नक्कीच त्याचा आजच्या तुमच्या या लेक्चरचा फायदा होईल अशी मी आशा करते. फार वेळ न घेता मी डॉक्टर शेंडगे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. आज महात्मा गांधी विज्ञान संचालित
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे हा जो काही आगळा वेगळा इतर म्हणेल परत मिळेल की साक्षरता करायची, लोक साक्षर करायचे कशी, तर ह्या बाबतीत साक्षरता व्हायला पाहिजे की उद्या ऊर्जाच जर नष्ट झाली तर तिचं ऊर्जेची बचत हॅलो हॅलो सर, आवाज येत नाही त्यांचा. सर तुमचा आवाज येत नाहीये. आवाजच नाही असं. सर तुमचा आवाज येत नाही आता, काही इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसतोय. ओके सगळ्यांचं सर तुमचा आवाज येत नाहीये आम्हाला, इंटरनेटचे प्रॉब्लेम दिसत आहेत इथं. होप ऑल एन्जॉय दिस सेशन अँड थँक्स डॉक्टर लिंगायत, Thank थँक you, sir. Thank you. मिसेस स्वाती कुमारी मॅडम, Yes, sir. and all the organizing committee, program officer Pardeshi sir, program officer Pedekar madam, program officer Nandalal Patil, and our student welfare officers and vice principal, all the staff members, those are involved to organize this webinar. And hope our Pardeshi sir is active program officer of the NSS. For this academic year we have some one question I want to ask sir, that is remain. Can you do the audit of this institution, education? Yes, sir, which is required for the NAC. That's why I am asking. I want to have some audit of my institution, energy audit and whatever the audit. If you give that guidelines and audit session, then that will be more helpful for us. Yes, sir. Yes, sir. Yes. And if there is some audit form, we can revise that for those college, those आम्हाला खेडे जे दत्तक घ्यायचे त्यांना आम्ही ऑडिट फॉर्म जर असेल काही तर तो रिवाइज करून आम्ही ते इन्फॉर्मेशन गुगल फॉर्म आम्ही तयार करतो, गुगल फॉर्म तयार करतो आणि त्याचा एक सर्वे करतो आणि देन वी गो डायरेक्टली टू द अनालिसिस पार्ट. खेडे वाईज आमचं आम्ही ते एक पार्ट आमच्या डोक्यात आलेला आहे. चालेल ना, आमच्याकडे 2000 मुलं आहेत, त्यांचा आम्हाला सर्वे 15 दिवसात आम्ही करू शकतो आणि त्याचा अवेअरनेस we can also sir publish a paper on this such paper. या चला तुमची मदत होईल. पुन्हा एकदा सगळा हा विषय न संपणार आहे, कंटिन्यू वाढतच जाईल. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि व्हॉट एव्हर डॉक्युमेंट यू रिक्वायर्ड वी विल डेफिनेटली सेंड. Yes, sir. Yes, sir. Thanks a lot, sir. Thank you very much. Yes, Thank bye, you, sir. sir. Can I end this meeting? Yes, sir. Okay, bye.